भंडारा में 3.5 वर्षीय मासूम बच्ची से कथित दुष्कर्म के मामले को लेकर विरोध प्रदर्शन के बीच आईजी संदीप पाटिल ने जांच को लेकर बड़ा अपडेट दिया है। पत्रकार परिषद में उन्होंने बताया कि मामले की जांच के लिए 11 सदस्यीय विशेष जांच दल एसआईटी का गठन किया गया है, जिसमें भंडारा और पौनी के डीवाईएसपी समेत अन्य अधिकारियों को शामिल किया गया है। उन्होंने कहा कि 7 से 8 दिनों के भीतर जाँच पूरी करने का प्रयास किया जाएगा। इसके बाद मामले को फास्ट ट्रैक कोर्ट में पेश कर कानून के अनुसार आरोपी को अधिकतम सजा दिलाने के लिए प्रभावी पैरवी की जाएगी। काल भंडारा शहरामध्ये जी झालेली घटना आहे, अत्याचाराची घटना आहे, ती अतिशय दुर्दैवी आहे आणि लोकांचा जनाक्रोश काल पाहायला मिळाला। तोही निश्चितच घटनेच्या स्वरूपामुळे रोष निर्माण झालेला आहे। पण पोलिसांनी इमिजिएटली रिस्पॉन्ड करून चांगली कारवाई केलेली आहे। यामध्ये आपण एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम नेमलेली आहे। भंडारा डीवायएसपी आणि म्हणजे पौनी डीवायएसपी ज्योतिताई इंगळे यांच्या नेतृत्वाखाली इन्स्पेक्टर राऊत आणि WPSI सायबरच्या आणि बाकी अशा 11 लोकांची टीम आपण या गुन्ह्याच्या तपासासाठी नेमलेली आहे। पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये आपण तपास पूर्ण करून याची चार्जशीट ही पाठवत आहे आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये घेतली जाईल आणि लवकरात लवकर याची ट्रायल पूर्ण करून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हे पाहणं हे आमचं कर्तव्य आहे आणि निश्चितच न्यायपालिकेशी समन्वय साधून ह्या केसमध्ये लवकरात लवकर ट्रायल सुरू होईल। जे गुन्ह्याचे सेक्शन्स लावलेले आहेत त्यामध्ये म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा असलेलेही आपण सेक्शन यामध्ये लावलेले आहेत। त्यामुळे निश्चितच आमचा प्रयत्न राहणार आहे की लाईफ इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ किंवा डेथ पनिशमेंट जसं नसरापूर आहे किंवा बाकीच्या घटनामध्ये झालेलं आहे, तर त्या केसचाही अभ्यास करून आणि यामध्ये स्पेशल पीपींचीही नेमणूक केली जाईल। आजच तो स्पेशल पीपी नेमण्याचा या केसमध्ये प्रस्ताव आम्ही पाठवत आहे सरकारला, जेणेकरून तपासामध्ये आणि नंतर ट्रायलमध्ये त्यांचं कंटिन्युअस आम्हाला मार्गदर्शन राहील। भंडारा से नागपुर समय के लिए संवाददाता हंसराज की रिपोर्ट।